महाराष्ट्राची भाग्यरेखा मानल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गाचा वापर सध्या गो तस्करीसाठी केला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय। कारण वर्धा जिल्ह्यातून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या एका संशयास्पद ट्रकचा पोलिसांनी पाठलाग केला असता या ट्रकमध्ये 50 पेक्षा जास्त गायी अत्यंत दाटीवाटीने कोंबलेल्या होत्या। त्यातील काही गायींचा मृत्यू झाला होता तर काही गायी जखमी देखील होत्या। दरम्यान हिंगणामध्ये ट्रक चालकासह 2 जण ट्रक सोडून फरार झाले। पोलिसांनी अज्ञात गो तस्करांविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांचा सध्या शोध घेतला जातोय। दरम्यान प्रत्यक्षदर्शी आणि शिंदे गट युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष निखिल ठाकूर यांनी या संदर्भात काय प्रतिक्रिया दिली आहे आपण पाहूया। वर्धा एका खासगी कामासाठी आलो असता वाटेत एक पोलीस व्हॅन एका ट्रकाचा पाठलाग करत होते। विचारणा केली असता त्या ट्रकामध्ये काही गायी कोंबल्या असल्याची माहिती मिळाली। आम्ही सोबत त्या ट्रकाला जोडलो। पुढे वाटेत समृद्धी महामार्गाचा पहिला टोल नाका लागला। त्या ट्रक चालकाने तो नाका तोडत सरळ नागपूर दिशेने धाव घेतली। आम्ही सुद्धा त्याचा पाठलाग सुरू ठेवला। सोबत 3 व्हॅन अजून जोडल्या। सगळ्या गायी तेथील स्थानिक गौरव संस्थेला पूर्त केल्या। आणि या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट जाणून घेऊया। तुषार कोहळे सध्या आपल्या सोबत आहेत। तुषार, जो प्रकार घडलाय तो नक्कीच धक्कादायक आहे। समृद्धी महामार्गावरून सर्रास गो तस्करी केली जाते। काय कारवाई यापुढे केली जाते? प्रशासन काय खबरदारी घेते? निश्चित हा संपूर्ण अत्यंत धक्कादायक प्रकार आहे। एक आठवड्याआधी असाच प्रकार नागपूरमध्ये पाहायला मिळाला होता। एका तिथल्या स्थानिकांनी एक ट्रक पकडला, त्यामध्ये देखील अशा प्रकारे 50 गायी कोंबून त्याची गो तस्करी होत असल्याचं पुढे आलेलं होतं। आणि कालच्या घटनेनंतर देखील ते अधोरेखित झालं की कुठेतरी समृद्धी महामार्गाचा आता जे तस्कर आहेत ते गो तस्करीसाठी वापर करत असल्याचं पुढे येतं। विशेष करून गो तस्करीचं जे मोठं सेंटर आहे ते नागपूरच्या कामठी भागामध्ये आहे। तिथे मोठा कत्तलखाना आहे आणि अकोला असेल किंवा अमरावती असेल या भागातनं गायी विकत आणून त्या समृद्धी महामार्गाने आणल्या जातात। कारण की राज्य महामार्गाने पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतो आणि त्यामुळे गो तस्करांना अडचणी जात असल्यामुळे समृद्धी महामार्गावर पाहिजे तसा पोलिसांचा बंदोबस्त नसतो। त्यामुळे कुठेतरी गो तस्करीसाठी आता समृद्धी महामार्गाचा वापर होताना दिसत आहे असे दाट पोलिसांना संशय आहे। आणि कालच्या घटनेवरनं ते अधोरेखित झालेलं आहे। त्या प्रकरणात आता पोलीस जो ट्रक होता त्या ट्रकचा जो मालक आहे त्याला बोलावून त्याचा तपास करत आहे। कारण की या संपूर्ण घटनेच्या आधी अशाच प्रकारचा प्रकार नागपूरमध्ये पुढे आलेला होता। त्यामुळे निश्चितच गो तस्करीसाठी समृद्धी महामार्गाचा वापर होतो आहे का, आणि होत असेल तर मग यासाठी काय उपाययोजना करायला पाहिजे यासाठी देखील आता पोलीस विचार करत आहे। तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।